महायुती आणि महाविकास आघाडीचे फॉर्म्युले अखेर ठरले। 28-15-5 विरुद्ध 21-17-10। आता युती आघाडी एकमेकांविरुद्ध लोकसभा लढण्यास खऱ्या अर्थाने सज्ज झाली आहे। पाहुयात कुणाच्या वाट्याला किती आणि कोणत्या आल्या आहेत जागा। नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा। महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला 21, काँग्रेसच्या वाट्याला 17 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला 10 जागा आल्या आहेत। महायुतीमध्ये बाहुबली ठरलेल्या भाजपच्या वाट्याला 28, शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 15 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला 4 आणि 1 रासपची अशा मिळून एकूण 5 जागा आल्या आहेत। आता या जागांवरील कोणत्या पक्षाकडून कुणाला रिंगणात उतरवण्यात आलंय पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून। सुरुवातीला पाहुयात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला मिळालेल्या 21 जागांवरील उमेदवारांची यादी। बुलढाणा लोकसभा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, परभणी संजय जाधव, रायगड अनंत गीते, धाराशिव ओमप्रकाश राजे निंबाळकर, सांगली चंद्रहार पाटील, रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत, हातकणंगले सत्यजित पाटील, जळगाव करण पवार, छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे, मावळ संजोग वाघेरे, शिर्डी भाऊसाहेब वागचौरे, नाशिक राजाभाऊ वाजे, पालघर भारती कांबडी, कल्याण वैशाली दरेकर, ठाणे राजन विचारे, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई, मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील आणि मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तिकर। आता पाहुयात काँग्रेसच्या उमेदवारांची यादी। रामटेक लोकसभा श्यामकुमार बर्वे, नागपूर विकास ठाकरे, भंडारा गोंदिया प्रशांत पडोले, गडचिरोली चिमूर नामदेव किरसान, चंद्रपूर प्रतिभा धानोरकर, अकोला डॉक्टर अभय पाटील, अमरावती बळवंत वानखेडे, नांदेड वसंतराव चव्हाण, लातूर शिवाजीराव काळगे, सोलापूर प्रणिती शिंदे, कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती, नंदुरबार गोवाल पाडवी, जालना कल्याण काळे, पुणे रवींद्र धंगेकर, धुळे शोभा बच्छाव, मुंबई उत्तर भूषण पाटील आणि मुंबई उत्तर मध्य वर्षा गायकवाड। आता पाहुयात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी। वर्धा लोकसभा अमर काळे, बारामती सुप्रिया सुळे, माढा धैर्यशील मोहिते पाटील, सातारा शशिकांत शिंदे, रावेर श्रीराम पाटील, शिरूर अमोल कोल्हे, नगर निलेश लंके, बीड बजरंग सोनावणे, दिंडोरी भास्करराव भगरे आणि भिवंडी सुरेश म्हात्रे। आता महायुतीनं कुणाकुणाला रिंगणात उतरवलंय पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून। भाजपच्या उमेदवारांची यादी। नागपूर नितीन गडकरी, भंडारा गोंदिया सुनील मेंढे, गडचिरोली चिमूर अशोक नेते, चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार, अकोला अनुप धोत्रे, अमरावती नवनीत राणा, वर्धा रामदास तडस, नांदेड प्रतापराव पाटील चिखलीकर, लातूर सुधाकर शृंगारे, सोलापूर राम सातपुते, माढा रणजित सिंह नाईक निंबाळकर, सांगली संजय काका पाटील, सातारा उदयनराजे भोसले, रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे, नंदुरबार हिना गावित, जळगाव स्मिता वाघ, रावेर रक्षा खडसे, जालना रावसाहेब दानवे, पुणे मुरलीधर मोहोळ, नगर सुजय विखे, बीड पंकजा मुंडे, धुळे सुभाष भामरे, दिंडोरी भारती पवार, भिवंडी कपिल पाटील, मुंबई उत्तर पियुष गोयल, मुंबई उत्तर मध्य उज्ज्वल निकम, मुंबई उत्तर पूर्व मिहिर कोटेचा आणि पालघर लोकसभा उमेदवार जाहीर झालेला नाही। आता पाहुयात शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी। रामटेक राजेंद्र पारवे, बुलढाणा प्रतापराव जाधव, यवतमाळ वाशिम राजश्री पाटील, हिंगोली बाबूराव कदम कोहळीकर, कोल्हापूर संजय मंडलिक, हातकणंगले धैर्यशील माने, छत्रपती संभाजीनगर संदीपान भुमरे, मावळ श्रीरंग बारणे, शिर्डी सदाशिव लोखंडे, नाशिक हेमंत गोडसे, कल्याण श्रीकांत शिंदे, ठाणे नरेश म्हस्के, मुंबई दक्षिण यामिनी जाधव, मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे आणि मुंबई उत्तर पश्चिम रवींद्र वायकर। आणि आता सरते शेवटी पाहुयात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी। रायगड सुनील तटकरे, बारामती सुनेत्रा पवार, धाराशिव अर्चना पाटील, शिरूर शिवाजीराव आढळराव आणि परभणी महादेव जानकर रासप। पालघरची जागा अद्यापही भाजपकडून जाहीर करण्यात आलेली नाही। पालघरमधून विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचं नाव चर्चेत आहे। ते आता शिवसेना शिंदे गटाऐवजी भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। फॉर्म्युले तर ठरले खरे, पण आता कुठल्या मतदारसंघात कोण गुलाल उधळणार हे मात्र येत्या 4 जूनलाच कळणार। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.